अर्पण करण्यासाठी इथे आलेलो आहोत. खरं तर हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे. मेघे कुटुंबाचे आणि आमचे 5-6 दशकाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत. पण आज आमच्या पवार कुटुंब, सुळे कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. मेघे काकांचं योगदान, जी आधी म्हणली गोष्ट करते की शिक्षण आज शून्यातून एक विश्व उभं केलं ज्या माणसाने, हे खरंच त्यांचे आयुष्य म्हणजे त्याचा प्रत्येक एक दिवस ह्या त्यांनी सगळ्यांच्या सेवेमध्येच घालवला. वर्ध्यामध्ये असेल जिथे शिक्षणाची कधीही संधी नव्हती कोणाला, तिथे एक अतिशय उत्तम कॉलेज काढणं आणि देशातून तिथे मुलं त्या संपूर्ण भागात शिकायला येतात आणि अनेक वर्ष या देशाची सेवा आमदार असतील, खासदार असतील, म्हणून एक अतिशय प्रेमळ, म्हणजे मला त्यांना कधीही चिडलेलं मी आयुष्यात पाहिलेलं नाही. मुलांनी पाहिलं असेल तर माहिती नाही, पण कामामध्ये कार्यकर्त्यांबरोबर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक वर्ष त्यांच्यावर काम करायची मला संधी मिळाली, पण कधीही आवाज चढवलेला, अतिशय गोड त्यांची वाणी. आणि शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी सगळ्यांच्या बरोबर, म्हणजे जायच्या आधीही एक 8-10 दिवस ते वर्ध्याला जाऊन आले. प्रत्येक तिथला शिक्षक असेल, पदाधिकारी असेल, यांच्याबरोबर नेहमी जिव्हाळ्याचं प्रेमाचं नातंच राहिलं आहे. अर्थातच त्यांना आपण सगळे आयुष्यभर मिस करूच, पण एखाद्याचं अतिशय आयुष्य जे पूर्ण सेवेत ज्या माणसांनी घालवलं, असे दत्ता काका मी भी आपल्यात नाही, पण त्यांच्या कुटुंबाबरोबर आम्ही सगळेच ताकदीने त्यांच्या या दुःखात सहभागी आहोतच. आणि जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे, दत्ता, मेघे आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाबरोबर आम्ही नेहमीच प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याने कायम उभे राहू. कारण का आमचं नातंच इतकं घट्ट आहे आणि आमच्या संघर्षाच्या काळात ते आमच्याबरोबर राहिले, हे आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. त्या ऋणात नक्कीच राहू. पण आज त्यांचं कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर आला आहे, मी देवाचरणी एवढीच प्रार्थना करते की पांडुरंगा या कुटुंबाला या अडचणीच्या काळात ताकद दे. आणि काकांना तुम्ही जसे काका आपल्यात असते तसे तुम्ही त्यांचं आयुष्य साजरं करा. कारण का ही वॉज अ व्हेरी हॅपी मॅन अँड अ कम्प्लिटली अकम्प्लिश्ड लाईफ अँड अ वंडरफुल ह्युमन बीइंग. पुन्हा त्यांना आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करते. जय हिंद.